हॅलो नमस्कार. द MPSC क्लासमेट या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, या व्हिडिओत आपण वित्त आयोग म्हणजेच ज्याला आपण इंग्लिशमध्ये फायनान्स कमिशन असे म्हणतो त्याविषयी अभ्यासणार आहोत. वित्त आयोगाची स्थापना राष्ट्रपतींद्वारे भारतीय राज्यघटनेच्या 280 या कलमान्वये केला जातो. नेमकं वित्त आयोगामध्ये कशाचा समावेश होतो, वित्त आयोगाचं काम काय आहे, कुठल्या शिफारसी करतात, त्यांचे एकंदरीत जो नेचर आहे, स्वरूप कोणत्या स्वरूपाचे आहे, ते सविस्तर पद्धतीने या व्हिडिओत आपण अभ्यासणार आहोत. सो लेट्स स्टार्ट. आता भारतीय राज्यघटनेच्या कलम 280 अंतर्गत जे काही आपण वित्त आयोगाची स्थापना करतो त्या वित्त आयोगाला एक प्रकारे अर्धन्यायिक, ज्याला इंग्लिशमध्ये आपण क्वासी ज्युडिशियल संस्था असे म्हणतो, म्हणजे अर्धन्यायिक स्वरूपाचे काही अधिकार प्राप्त होत असतात. भारताचे राष्ट्रपती दर 5 वर्षांनी एका म्हणजे त्याला आवश्यक म्हणजे भारताचे राष्ट्रपती दर 5व्या वर्षी किंवा त्यांना वाटतील तितक्या आधी म्हणजे 5 वर्षाच्या आधी एखादा वित्त आयोगाचा कार्यकाळ संपवून दुसरा वित्त आयोग गठीत करू शकतात. हे अर्थातच केंद्र सरकारवर डिपेंड असते आणि केंद्र सरकारच्या शिफारशीनुसार म्हणजे मंत्रिमंडळाच्या शिफारशीनुसार राष्ट्रपती ठरवित असतात. सो दर 5 वर्षांनी या वित्त आयोगाची स्थापना करीत असते. आता पार्श्वभूमी कशी हा व्हिडिओ बनवण्याचा, तर एक आताच नवीन 16वा वित्त आयोग गठीत झालेला आहे. तर जे नीती आयोगाचे जे काही उपाध्यक्ष होते श्री अरविंद पनगारिया यांच्या अध्यक्षतेखाली 16वा वित्त आयोगाची घोषणा झालेली आहे. त्यामुळे वित्त आयोगासंदर्भात आपल्याला येणाऱ्या काळात प्रश्न विचारण्याची दाट शक्यता आहे. सो म्हणूनच हे लेक्चर या व्हिडिओ बनवण्याचं हे कारण आहे. सो याची रचना काय असते, तर रचनेमध्ये आपल्याला इथं दिसून येतो की एक अध्यक्ष असतो आणि इतर 4 सदस्य असतात. एक अध्यक्ष प्लस 4 सदस्य असे 5 सदस्य ही कमिशन असते. यांची नियुक्ती कोण करीत असतात, तर राष्ट्रपतींद्वारे केली जाते. अध्यक्ष व सदस्यांची नियुक्ती राष्ट्रपतींद्वारे केली जाते. राष्ट्रपतींना आपल्या आदेशात नमूद केल्याप्रमाणे ते अशा कालावधीसाठी पदावर राहतात. म्हणजेच काय, तर राष्ट्रपतींनी ठरवलेले जे पदावधी आहे त्यांच्यासाठी त्या तितक्या पदावधीसाठी त्या काळासाठी ते आपल्या पदावर राहू शकतात. मग ते अध्यक्ष असो की सदस्य असो. 5 वर्ष तर 5 वर्ष किंवा फर्दर जर केंद्र सरकारला वाटलं तर ते एक्सटेंड करू शकतात किंवा तो कार्यकाळ कमी करू शकतात. आता हे पुनर्नियुक्तीसाठी पात्र ठरतात का, तर ऑफकोर्स ते पुनर्नियुक्तीसाठी पात्र ठरतात. म्हणजेच काय, तर एकदा त्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याच्या नंतर पुढच्या कार्यकाळासाठी किंवा पुढच्या दुसऱ्या नवीन आयोग जेव्हा गठीत होईल, जसं 15व्या वित्त आयोगामध्ये काही सदस्य होते, फॉर एक्झाम्पल अजय नारायण झा. हे अजय नारायण झा 15व्या वित्त आयोगामध्ये सदस्य होते. आता 16व्या वित्त आयोगात परत ते त्या 16व्या वित्त आयोगाच्या सदस्यपदी त्यांची शिफारस करण्यात आलेली आहे. सो अशा पद्धतीने ते पुढच्या कालावधीसाठी म्हणजे पुनर्नियुक्तीसाठी पात्र देखील असतात. आता आयोगाच्या सदस्यांची पात्रता किंवा त्यांची निवड कशा पद्धतीने होते हे सर्व ठरवण्याचा अधिकार कोणाकडे आहे, तर संसदेकडे आहे. मित्रांनो, कोणाकडे आहे, तर संसदेकडे. त्यांची पात्रता कशी असावी, त्यांची निवड पद्धती काय असावी, अध्यक्षाला कोणत्या स्वरूपाचे म्हणजे कुठल्या पात्रताधारक सदस्याला किंवा एखाद्या व्यक्तीला अध्यक्ष म्हणून निवडा, या संबंधित ज्या काही गोष्टी आहेत, ज्या काही बाबी आहेत, ते ठरवण्याचा अधिकार राज्यघटनेने आपल्या भारतीय पार्लमेंटला, भारतीय संसदेला दिलेला आहे. त्यानुसार संसदेने आयोगाचे अध्यक्ष व सदस्यांची पात्रता निश्चित केली आहे. आता ती पात्रता कुठली आहे, तर एक अध्यक्षांविषयी जास्त फार काही दिलेलं नाही. मात्र अध्यक्ष कसा असावा, तर अध्यक्ष सार्वजनिक कामाचा अनुभव असणारी व्यक्ती असावी, अशा एकंदरीत सरळ सोप्या याच्यामध्ये अध्यक्षे संदर्भात पात्रता संसदेने निश्चित केली आहे की सार्वजनिक कामाचा अनुभव असणारी, दॅट्स इट. आणि जे इतर काही 4 सदस्य आहेत, 4 सदस्य त्यांची निवड कुठल्या बेसिसवर करावी किंवा कोणत्या पात्रता त्यांच्या अर्हता किंवा पात्रता त्यांच्या अंगी असायला हवे, तेव्हाच आपण त्यांची निवड सदस्य म्हणून करू शकतो. तर एक जो सदस्य असतो तो उच्च न्यायालयाचा न्यायाधीश असू शकतो किंवा तो निवृत्त न्यायाधीश किंवा ज्या पद्धतीने उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला आपण निवडण्यासाठी जी पात्रता सांगितलेली आहे आपल्या राज्यघटनेत, त्याप्रमाणे एखाद्या व्यक्ती ती पात्रता धारण करत असेल तर अशा व्यक्तीची आपण सदस्य म्हणून नियुक्ती करू शकतो. त्याच्यानंतर आहे सरकारच्या वित्त आणि खात्याचे वित्त म्हणजे काय, तर वित्त विभाग आणि
ऑडिटिंग संदर्भात जी विशेष ज्ञान असलेल्या एखाद्या व्यक्तीची आपण सदस्य म्हणून नियुक्ती करू शकतो. ओके. दुसरा सदस्य. तिसऱ्या सदस्यासाठी पात्रता कुठली सांगितलेली आहे तर वित्तीय विषयामध्ये. ओके. वित्तीय विषयांमध्ये सोबतच प्रशासनात जर विस्तृत अनुभव असेल तर अशा व्यक्तींची आपण सदस्य म्हणून नियुक्ती करू शकतो. ओके. किंवा निवड करू शकतो. आणि चौथा, अर्थशास्त्राच्या विशेष ज्ञान असलेल्या व्यक्तीची निवड आपण सदस्य म्हणून करू शकतो. एखादा PhD होल्डर असेल, एखादा IIM सारखा इन्स्टिट्यूशनमधून डिग्री होल्डर असेल किंवा विदेशात ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी, त्याच्यानंतर लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स ह्या जे मेजर इन्स्टिट्यूशनमधून विशेष अर्थशास्त्रामध्ये ज्ञान असणाऱ्या व्यक्तीची आपण सदस्य म्हणून निवड करू शकतो. सो अशा रीतीने 4 सदस्यांची आणि 1 अध्यक्षांची आपण निवड करीत असतो. ओके. आता त्यांचे कार्य कुठले असतात, म्हणजे वित्त आयोगाचे नेमकं कार्य कोणत्या स्वरूपाचे असतात. तर वित्त आयोगाने राष्ट्रपतींकडे खालील बाबींवर शिफारस करणे आवश्यक आहे. आता कोणत्या बाबींवर वित्त आयोग राष्ट्रपतींना शिफारस करू शकते. ओके. तर पहिले जे आहे त्याच्यामध्ये असं दिलेलं आहे की करांच्या निव्वळ उत्पन्नाचे वितरण राज्यांमध्ये वाटून घेणे आणि अशा उत्पन्नाच्या संबंधित भागांचे राज्यांमधील वाटप संदर्भात शिफारस करणे. म्हणजेच काय, तर आपण वेगवेगळ्या पद्धतीने कर गोळा करीत असतो. प्रत्यक्ष कर असेल, अप्रत्यक्ष कर असेल, GST आहे. आता सध्या आपल्या देशामध्ये 1 नेशन 1 GST पद्धतीने 1 कर, ज्याला आपण 1 नेशन 1 टॅक्स म्हणतो, तर अशा पद्धतीने GST आलेला आहे. तर GSTमध्ये केंद्र सरकारला किती रेव्हेन्यू मिळालेला आहे, त्याच्यानंतर केंद्रातील वाटा, त्याच्यानंतर राज्यांसाठी जो ठरवलेला वाटा आहे तो वाटा ठरवण्याचं काम कोणाकडे असतो, तर ते तशा पद्धतीने वाटा ठरवण्याचं काम किंवा ते वाटांची जी शिफारस आहे ते कोण करीत असतात, तर वित्त आयोग करीत असतो. ओके. दुसरी गोष्ट, केंद्राकडून ज्या काही राज्यांना देण्यात येणाऱ्या जे अनुदान आहेत त्या अनुदानांवर कुठले नियंत्रण असावे, ते नियंत्रण ठेवणारी जी तत्त्वे तयार करण्याचे काम देखील या वित्त आयोगाकडे सोपवले गेलेले आहे. ओके. राज्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानावर नियंत्रण ठेवणारी जी तत्त्वे आहेत ते तयार करण्याचे काम या वित्त आयोगाकडे असतो. त्याच्यानंतर आहे राज्य वित्त आयोगाने केलेल्या शिफारशींच्या आधारे राज्यातील पंचायती असेल, नगरपालिका असतील, त्या नगरपालिकांच्या संसाधनांना पूरक ठरण्यासाठी राज्याच्या एकत्रित निधी म्हणजे काय, तर राज्याचा जो कन्सोलिडेटेड फंड ऑफ स्टेट असतो, त्या कन्सोलिडेटेड फंड ऑफ स्टेट मधून काही पंचायतींसाठी आणि नगरपालिकांसाठी विशेष तरतूद किंवा विशेष अनुदान ठरवून देण्याचे काम देखील या वित्त आयोगाकडे असतो. ओके. कोणाकडे, तर वित्त आयोगाकडे. राज्य वित्त आयोग नाही बरं का, याच्यामध्ये केंद्रीय वित्त आयोग. राज्य वित्त आयोगामध्ये कोण असतो, तर राज्य वित्त आयोग फक्त स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संदर्भात स्थापन केला जातो. आणि वित्त आयोग जो असतो केंद्र स्तरावर, तो राज्यामध्ये असा कुठल्याही राज्य गव्हर्नमेंटसाठी वित्त आयोग नसतो. तर केंद्रातील वित्त आयोग हे राज्य आणि केंद्रातील जो रेव्हेन्यू आहे किंवा वाटा आहे तो रेव्हेन्यू किंवा एखाद्या टॅक्स कलेक्शनमधून जो प्राप्त झालेला महसूल असेल तो वाटण्याचे काम किंवा त्या वाटण्यासंदर्भात शिफारस करण्याचे काम या वित्त आयोगाकडे हे वित्त आयोग करीत असतात. आता त्यानंतर सुदृढ वित्त संबंधांच्या हितासाठी, ओके, म्हणजे आर्थिक संबंध जे आहेत, वित्त संबंध कोणामध्ये, तर केंद्र आणि राज्यांमध्ये जे काही फेडरल रिलेशन आहे. कोणते फेडरल रिलेशन, तर फायनान्शियल फेडरल रिलेशन. त्या संदर्भात त्याच्या हितासंदर्भात राष्ट्रपतींनी नमूद केलेल्या कुठल्याही बाबीवर शिफारस करण्याचे काम हे वित्त आयोग करीत असतात. ओके. अशा पद्धतीने वित्त आयोगाचे वेगवेगळे शिफारस राष्ट्रपतींकडे ते करीत असतात. आता 1960 पर्यंत आयोगाने, म्हणजेच काय, तर वित्त आयोगाने 1960 पर्यंत आसाम असेल, त्याच्यानंतर बिहार असेल, ओडिशा असेल किंवा पश्चिम बंगाल असेल, या 4 राज्यांमध्ये, कुठले, आसाम, बिहार, ओडिशा आणि पश्चिम बंगाल, या राज्यांना ज्यूट आणि ज्यूट उत्पादनावरील निर्यात शुल्काच्या प्रत्येक वर्षातील, ओके, कारण हे जे राज्य होते 1960च्या दशकामध्ये किंवा 1960 पर्यंत त्या राज्यांमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये ज्यूट आणि ज्यूट उत्पादनासंदर्भात ज्या काही उत्पादन होत असायचे त्याच्यावर निर्यात शुल्काच्या प्रत्येक वर्षातील निव्वळ उत्पन्नाचा काही वाटा देण्याच्या बदल्यात देण्यात येणारे अनुदान सुचवले होते. म्हणजेच काय, तर
ज्यूट जो असतो तो ज्यूटला इंटरनॅशनल मार्केटमध्ये प्रचंड मागणी असते आणि त्याची किंमतही जास्त असतो. त्या कारणाने हे जे उत्पादक राज्य आहेत त्या उत्पादक राज्यांना त्या ज्यूटपासून अधिक अनुदान प्राप्त हो किंवा जेव्हा ते त्यातून टॅक्स कलेक्शन किंवा जे निर्यात शुल्क आहे त्या निर्यात शुल्कमधून जो मिळणारा सेंट्रल गव्हर्नमेंटचा रेव्हेन्यू आहे त्या रेव्हेन्यूतून परत या राज्यांना जे उत्पादन करत आहेत ज्यूटचं त्यांना त्या कराचाही काही वाटा देण्यासंदर्भात देखील जे अनुदान आहे ते अनुदानाची शिफारस हे वित्त आयोग करीत असे. ओके. आता सध्या ते बंद करण्यात आलेलं आहे. ओके. आयोग आपला अहवाल राष्ट्रपतींकडे सादर करतो हे आपल्याला माहीतच आहे. आणि राष्ट्रपती इथे बघू शकता तुम्ही 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष एन के सिंग हे राष्ट्रपतींकडे सादर करीत आहेत अहवाल. आणि राष्ट्रपती ते अहवाल संसदेत मांडण्याचे काम करत असतात. ओके. संसदेच्या दोन्ही सभागृहात त्यांनी जे काही शिफारस केलेल्या आहेत त्या अहवालावर ते सविस्तर व स्पष्टीकरणात्मक रीतीने संसदेमध्ये मांडण्याची जबाबदारी असते ती राष्ट्रपती. ओके. मग ते फायनान्स मिनिस्टर असतील तर फायनान्स मिनिस्टरकरवी ते संसदेमध्ये मांडला जातो. त्याच्यानंतर त्यांची भूमिका काय असते म्हणजे एकंदरीत वित्त आयोगाची भूमिका काय आहे. ओके. तर एकंदरीत त्यांची जी भूमिका आहे ते सल्लादायी स्वरूपाची आहे. ओके. सल्लादायी म्हणजे फक्त सल्लादायी, काही त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे बंधन ते गव्हर्नमेंटवर घालत नाही आहेत किंवा कुठल्याही प्रकारची शक्ती त्यांच्या निर्णयावर किंवा त्यांच्या शिफारशीवर सरकार जबाबदेही राहत नाही. आता सल्लादायी अधिकार क्षेत्रामध्ये आपल्याला दिसून येतं की वित्त आयोगाने केलेल्या शिफारशी केवळ सल्लागार स्वरूपाच्या असून त्या सरकारला बंधनकारक नाहीत. ओके. म्हणजे एखादी शिफारस जर वित्त आयोगाने केलेली असेल तर ते स्वीकारणे किंवा न स्वीकारणे हे संपूर्णतः त्या गव्हर्नमेंटवर डिपेंड असतं, त्या सरकारवर डिपेंड असतं. ओके. ते कुठल्याही प्रकारे आयोगाने केलेल्या शिफारशीवर सरकार प्रतिबंधित होईल अशी किंवा बंधनकारक असेल अशा पद्धतीने त्यांची भूमिका नसते. राज्यांना पैसे देण्याबाबतच्या ज्या काही शिफारशी असतात, राज्यांना पैसे देण्याचे म्हणजे जे काही फायनान्शियल ग्रांट्स आहेत. ओके. ते फायनान्शियल ग्रांट्स देण्याबाबतच्या शिफारसींची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी केंद्र सरकारची असते. ओके. त्यानंतर मात्र एक जे पी व्ही राजमन्नार होते हे 4थ्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते. त्यांनी काही सांगितलेलं की वित्त आयोग हे घटनात्मक संस्था आहे. ओके. आपण 280 अंतर्गत कलम 280 अंतर्गत त्या वित्त आयोगाची स्थापना दर 5 वर्षांनी करत असतो. तरी एक प्रकारची घटनात्मक संस्था असून याला अत्यंत सबळ कारणे असल्याशिवाय त्याच्या शिफारशी भारत सरकारने फेटाळून लावू नये अशा पद्धतीने विधान कोणी केलेले होते तर पी व्ही राजमन्नार यांनी केलेले होते, जे 4था वित्त आयोगाचे अध्यक्ष होते. ओके. की घटनात्मक संस्था, वित्त आयोग हे घटनात्मक संस्था आहे आणि म्हणून तुम्ही या घटनात्मक संस्थेच्या अत्यंत सबळ कारणे असल्याशिवाय कुठल्याही शिफारशीला फेटाळून लावू नयेत. भारतीय संघराज्यामध्ये किंवा भारतीय राज्यघटनेने वित्त आयोगाची कल्पना ही भारतातील वित्तीय संघराज्याचे संतुलन चक्र म्हणून केलेलं आहे. ओके. भारतीय वित्तीय संघराज्याचे संतुलन चक्र म्हणजे केंद्र आणि राज्यांमध्ये जो संबंध आहे, वित्तीय संबंध, त्याचा जो चक्र आहे तो एकदम संतुलित ठेवणे अशा पद्धतीची भूमिका वित्त आयोग बजावत असतो. ओके. आता काही मिसलेनियस गोष्टी आपल्याला लक्षात परीक्षेच्या अनुषंगाने आपल्याला लक्षात ठेवायला हवे. याच्यामध्ये आपल्याला पहिले जे वित्त आयोग होते त्याची स्थापना झाली होती 1951 मध्ये. ओके. कोणाच्या अध्यक्षतेखाली तर के सी नियोगी यांच्या अध्यक्षतेखाली पहिले वित्त आयोग स्थापन करण्यात आले होते 1951 ते 1956 या कालावधीसाठी. दुसरे होते के संथानम. ओके. हे दोन लक्षात ठेवा. 1956ला के संथानम दुसरे वित्त आयोग आणि 1951ला पहिले के सी नियोगी. आणि त्याचप्रमाणे आपल्या महाराष्ट्रातील जे यशवंतराव चव्हाण होते ते 8वे वित्त आयोग होते. हे सुद्धा आपल्याला लक्षात घ्यायला हवे की 1982 मध्ये त्यांच्या अध्यक्षतेखाली वित्त आयोग स्थापन करण्यात आलेले होते. ओके. तर 8वे वित्त आयोग म्हणून वाय बी चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली. आणि आता शेवटचे जे 3 आहेत ते आपल्याला माहिती असायला हवे. ज्यामध्ये 14वे वित्त आयोग आहे वाय व्ही रेड्डी 2013 मध्ये स्थापन करण्यात आलेली 14वे वित्त आयोग. आणि 15वे वित्त आयोग आपल्याला माहीतच आहे. 15वे वित्त आयोग कोणाच्या अध्यक्षतेखाली एन के सिंग 2017 मध्ये. आणि आता लेटेस्ट म्हणजे 2024 मध्ये जानेवारी 2024 मध्ये जे स्थापन करण्यात आले 16वे वित्त आयोग, ते 16वे वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत तर जे नीती आयोगाचे उपाध्यक्ष होते. ओके. कोण? अरविंद पनगारिया हे नीती आयोगाचे उपाध्यक्ष होते पहिले. तर यांना सध्या 16व्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी नेमणूक त्यांची केलेली आहे.
सो या ठिकाणी बघू शकता 15व्या वित्त आयोगामध्ये त्यांचा कालावधी किती आहे आणि सदस्य किंवा अध्यक्ष कोण होते. तर 15व्या वित्त आयोगाचे जो कालावधी आहे तो 2021 ते 2021-22 ते 2025-26. खरं तर 2020 ते 25 असा होता, मात्र जो 20चा जो काळ आहे कोरोना काळ, त्या कोरोना काळामध्ये फक्त एका वर्षाच्याच त्यांनी काही शिफारसी केलेल्या होत्या 20-21 दरम्यान, आणि परत 2022 ते 2025-26साठी त्यांनी अशा 2 शिफारसी केलेला वित्त आयोग आहे. ओके, 15वी वित्त आयोग. अध्यक्ष कोण आहेत तर NK सिंग. सदस्य कोण आहेत त्यांच्या 15व्या वित्त आयोगात तर अजय नारायण झा, त्याच्यानंतर प्राध्यापक अनूप सिंग, डॉक्टर अशोक लाहिरी आणि रमेश चंद. ओके, हे 4 सदस्यांची नावे आपल्याला माहिती असायला हवी. जे सुरुवातीला शक्तिकांत दास हे होते, मात्र शक्तिकांत दास RBIचे गव्हर्नर झाल्याकारणानं त्यांच्या जागी अजय नारायण झा यांची नियुक्ती या 15व्या वित्त आयोगाच्या सदस्यपदी करण्यात आली. बाकी या ठिकाणी तुम्ही बघू शकता. ओके, NK सिंग. आणि जे 15व्या वित्त आयोगाचे सेक्रेटरी कोण होते तर अरविंद मेहता, हे सुद्धा आपल्याला माहिती असायला हवं. ओके, आता काही शिफारसी 15व्या वित्त आयोगाने केलेली होती, त्या ठिकाणी दिलेली आहे थोडक्यात. तर 15व्या वित्त आयोगाने कुठल्या शिफारसी केलेल्या होत्या, ते राज्यांचा वाटा, तो जो वाटा आहे तो वाटा एकंदरीत 14व्या वित्त आयोग आणि 15व्या वित्त आयोगाचं जर आपण बघितलं तर 14व्या वित्त आयोगाने जो राज्यांचा जो वाटा आहे एकूण कलेक्शनमध्ये, रेव्हेन्यू कलेक्शनमध्ये, तो 42% असेल अशा पद्धतीची शिफारस केलेली होती. मात्र जे 15वा वित्त आयोग आहे त्यांनी 1% कमी करून 41 करण्यात आले. आणि 1% कोणासाठी तर जे काही आपण नव्याने जम्मू आणि काश्मीर नवीन केंद्रशासित प्रदेश निर्माण केलेला आहे, ते जे 1% रेव्हेन्यू 42मधून जो आधी 42 होता तो त्यातून 1% जो रेव्हेन्यू आहे तो त्या लडाख आणि जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेशांसाठी जाणार अशा पद्धतीची जी शिफारस आहे ते या आयोगाने 15व्या वित्त आयोगाने केलेली आहे. आता काही भारांक दिलेला आहे, वेट मेजर्स, जे कुठल्या जे विशेष कार्य आहेत. ओके, किंवा विशेष कामगिरी एखाद्या राज्याने वेगवेगळ्या घटकांवर जर केलेली असेल तर त्या संदर्भात काही मेजर्स किंवा काही सवलत त्या राज्यांना दिली जाते. ओके, तर त्यासाठी काही भारांक या ठिकाणी दिलेले आहेत 15व्या वित्त आयोगाने, ज्याच्यामध्ये आपण इथं बघू शकता की जो पॉप्युलेशन आहे, पॉप्युलेशनला किती भारांक दिलेला आहे तर जवळपास 15% भारांक पॉप्युलेशन संदर्भात आहे. ओके, आणि क्षेत्रफळ, राज्यांचं क्षेत्रफळ किती आहे तर राज्यांचं क्षेत्रफळ त्या 15%. त्याच्यानंतर आहे फॉरेस्ट व इकॉलॉजी संदर्भात 10%, म्हणजे एखाद्या राज्याचं फॉरेस्ट व इकॉलॉजी जास्त असेल तर त्याला जो मिळणारा रेव्हेन्यू शेअर्स देखील त्या ठिकाणी त्या प्रमाणात दिला जाऊ शकतो. ओके, त्यानंतर इन्कम डिस्टन्स म्हणजे उत्पन्नाचे जे अंतर आहे एका राज्यामध्ये. समजा वार्षिक रेव्हेन्यू जर सेंट्रल गव्हर्नमेंटला विविध टॅक्समध्ये माध्यमातून 1 लाख रुपये प्राप्त होत असेल आणि एखाद्या मोठ्या राज्यातून 10 लाख रुपये प्राप्त होत असेल तर जो 9 लाख रुपयाचा जो गॅप आहे त्याला आपण इन्कम डिस्टन्स म्हणतो. तर त्या इन्कम डिस्टन्सवरून देखील वेगवेगळे मेजर्स किंवा वेगवेगळे शिफारशी आयोग करीत असतो. तर त्याला वेटेज किती दिलेलं आहे तर 45%. ओके, 45%. आणि डेमोग्राफिक परफॉर्मन्स म्हणजे काय तर लोकसंख्या नियंत्रणाबाबतीत एखाद्या राज्याने कुठले मेजर्स घेतले आणि लोकसंख्या कमी करण्यामध्ये जे पॉझिटिव्ह गोष्टी घडवून आणल्या त्या संदर्भात विशेष तरतूद या ठिकाणी करण्यात आले. आणि त्याचा जो भारांक आहे तो किती दिलेला आहे तर 12.5%. आणि टॅक्स एफर्ट्स म्हणजे काय तर टॅक्स कलेक्शनसाठी जे काही नवनवी इनिशिएटिव्ह किंवा मेजर्स घेऊन ते टॅक्स कलेक्शन करण्यामध्ये इनोव्हेशन घडवून आणण्याच्या कामासाठी 2.5% एवढा वेटेज या 15व्या वित्त आयोगाने दिलेला आहे, ते इथं तुम्ही बघू शकता. ओके, आता जे काही नवीन 2023-24मध्ये म्हणजे डिसेंबर 2023मध्ये ते गठीत करण्यात आली, शिफारस केली, आणि 2024मध्ये ते बाकी जे सदस्य आहेत त्यांची नियुक्ती करण्यात आली 16व्या वित्त आयोग. तर 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर डॉक्टर अरविंद पनगारिया, हे नीती आयोगाचे माजी उपाध्यक्ष होते आणि कोलंबिया विद्यापीठाचे प्राध्यापक देखील आहेत. ओके, त्याच्यानंतर काही पूर्णवेळ सदस्य आणि काही अर्धवेळ सदस्य म्हणून देखील नियुक्ती करण्यात आली. तर पूर्णवेळ सदस्य म्हणून अजय नारायण झा, जे 15व्या वित्त आयोगाचे देखील सदस्य आहेत, यांची परत फेरनियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यानंतर ॲनी जॉर्ज मॅथ्यू आणि निरंजन राजाध्यक्ष, ओके, यांची नियुक्ती पूर्णवेळ सदस्य म्हणून करण्यात आलेली आहे. तर ज्या काही
सौम्यक कांती घोष यांची नियुक्ती अर्धवेळ सदस्य म्हणून करण्यात आलेली आहे. ओके, अर्धवेळ सदस्य म्हणून म्हणजे काय, तर पूर्णवेळ सदस्य म्हणजे जोपर्यंत वित्त आयोगाचा कार्यकाळ पूर्ण होत नाही तोपर्यंत ते सदस्य राहतील 5 वर्षासाठी, आणि अर्धवेळ सदस्य म्हणजे अर्धा वेळसाठी म्हणजे 2.5 वर्षासाठी, मग 2.5 वर्षानंतर दुसरा व्यक्ती त्या अर्धवेळ सदस्याच्या जागी बदलू शकतात किंवा दुसऱ्या व्यक्तीची नियुक्ती सदस्य म्हणून करू शकतात. आता या 16व्या वित्त आयोगाला 1 एप्रिल 2026 पासून सुरू होणाऱ्या 5 वर्षाच्या कालावधीसाठी म्हणजे 1 एप्रिल 2026 ते 31 मार्च 2031 पर्यंत या 16व्या वित्त आयोगाचा कार्यकाल असणार आहे. ओके, आणि त्यांनी 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत कालावधीचा समावेश असलेला अहवाल 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत उपलब्ध करून देण्याची विनंती करण्यात आलेली आहे. ओके, काही ज्या गोष्टी आहेत, कुठले घटक त्या ठिकाणी समाविष्ट असतील, कोणकोणत्या गोष्टीचा त्या 16व्या वित्त आयोगामध्ये विचार केला जाईल, अशा पद्धतीचा एक अहवाल तयार करून या 16व्या वित्त आयोगाला केंद्राकडे ते सुपूर्द करणे गरजेचं आहे. ओके, या ठिकाणी तुम्ही बघू शकता काही मी इथे अरविंद पनगारिया, त्यानंतर श्री अजय नारायण झा, त्यानंतर ॲनी जॉर्ज मॅथ्यूज, निरंजन राजाध्यक्ष आणि या ठिकाणी सौम्यक कांती घोष. ओके, सो अशा पद्धतीने 16व्या वित्त आयोगाची गठन 2024 नव्याने करण्यात आलेली आहे. सो अशा पद्धतीने आपण वित्त आयोगासंदर्भात सविस्तर पद्धतीने किंवा जो आयोगाला अपेक्षित आहे किंवा ज्या गोष्टीवर आयोग प्रश्न विचारतो ते आपण सविस्तर बघितलेलं आहे. होप सो येणाऱ्या या आता ज्या काही आपण जो व्हिडिओ सिरीज सुरू केलेला आहे त्याला तुम्ही चांगला प्रतिसाद द्याल अशी आशा बाळगतो. ओके, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. सो थँक्यू, भेटूयात.